त्यांनी फडणवीसांवरती निशाणा साधला। नाशिकला दत्तक घेऊन बाप फिरकलाच नाही, नाशकात अशी सत्ता आणा की दत्तक बाप यायला देखील घाबरला पाहिजे, अशी टीका उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी केली। म्हणाले तपोवनातली झाडं इथे त्याला छटायची त्या महाजनना, अहो लाकूड तोड्या बरा होता। त्याला देवीने पहिली विचारली त्याची कुराड गेली तर सोन्याची हवी का, तो म्हणाला नाही। मग चांदीची हवी का, नाही। मग त्याची मूळ कुराड दिली तेव्हा तो बोलला नाही, ही माझी कुराड। सोना चांदीच्या कुराडीला पण तो भापला नाही। बाईक मला कळलं, मला कोणाला बद्दल बोलतोय, मला काय सांगताय, नावं ठेवण्यामध्ये मी पटाय, तुम्ही नाही। पण झाडं पण छाटायची ना, पण झाडं छाटायच्या अगोदर स्वतःच्या पक्षामधले कार्यकर्ते छाटले, या पक्षामधली लोक छाटली पहिली, बाहेरून झाडं मागवली आणि ती आता पक्षात लावतायत। एक तर उभं राहू द्यायचं नाही, माणसं विकत घ्यायची। भारतीय जनता पक्ष, अहो तुमच्याकडे माणसं होती ना, जुनी काम करणारी माणसं होती ना। म्हणजे 52 साली जन्माला आलेला एक पक्ष, 52 साली जनसंघ नावाने, त्यांना 2026 ला पोरं भाड्याने घ्यावी लागतात। तुमचे कार्यकर्ते, तुमची माणसं तुम्ही उभी केली होतीत ना, मग दुसऱ्यांचे कशाला कडेवर घेऊन नाचताय? याचं कारण, जो पक्षामध्ये इथे काम करतोय तर काही शून्य किंमत, पण जी लोक सतत काम करतायत, इतकी वर्ष काम करतायत, त्यांना पूर्णपणे बाजूला सारून दुसऱ्या पक्षामधला माणूस घ्यायचा आणि त्याला उभं करायचं, हा तुम्ही त्या कार्यकर्त्याचा अपमान नाही करतात?